हॅलो नमस्कार, कसे आहात? आणि सर्वांना हॅपी होळी. आज होळीची मला पुरणपोळी बनवायची आहे, त्यामुळे कामं जरा फास्ट चालू आहेत. माझ्या मुली उठल्या नव्हत्या, अजून झोपलेल्या होत्या. त्या उठेपर्यंत मला थोडे कामं कंप्लीट करायची होती, कारण नुरवी उठलं की मग तिचं ब्रश वगैरे करणं, आणि आरवी खूप लहान आहे, तिला थोडा वेळ घेऊन बसावं लागतं. त्यामुळं होईल तितकं फास्ट करण्याचा मी प्रयत्न करत असते. नुरवीचे डॅडा पंढरपूरला गेले होते, त्यांचे काही कपडे वॉश करायचे होते. मग ते कपडे भिजत घातले, नंतर घरं झाडून घेतली, फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि आंघोळ केली. देवाला फुलं तोडून आणली आणि मस्त देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. जेवण केलं आणि मग पुरण लावायला तयारी केली. पुरणाची हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली. मस्त पुरण शिजून घेतलं आणि नंतर मग दळलं. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकलं आणि पुरण भाजून घेतलं. कढईमध्ये तूप टाकल्यावर पुरण चिटकत नाही. आणि जितकी डाळ घेतली होती तितक्या प्रमाणात मी साखर पण टाकली, इलायची आणि जायफळ पण खेसून टाकलं. पुरणाला टेस्ट पण छान येते आणि वास पण खूप छान येतो. नंतर आमटीची तयारी चालू होती. कांदा काळा केला, खोबरं पण अशा प्रकारे काळं करून घेते मी. आणि नंतर मग थंड झाल्यावर त्याला कट करते आणि मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवते. अशाने ना असा खोबरा आणि कांदा काळा करून टाकल्यावर कलर खूप छान येतो. तुम्ही नक्की ट्राय करा. पातेल्यात तेल टाकलं, जिरे, अद्रक, लसूण आणि मी आमटीमध्ये चिंच टाकते. नंतर भजी पापड वगैरे बनवून झाली होती माझी. आमटी थोडी राहिली होती, गरम गरम बनवली मी आमटी. नंतर देवाचा नैवेद्य करून घेतला सर्व. आणि होळी दहन आम्ही 6 वाजता करणार आहोत. बाकी पूजेची तयारी झालेली होती माझी सर्व, फक्त स्वयंपाक बाकी होता, आमटी वगैरे करायची. सण खूप छान वाटतं. सण आले की मस्त प्रसन्न वाटते. आपण वेगवेगळे पदार्थ करतो. तुमच्याकडे काय करतात? आमच्याकडे तर होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो. पुरणपोळी करायची, रांगोळी वगैरे काढणं, हे सर्व मस्त चाललेलं आहे. हे खोबऱ्याचं कूट केलेलं मी. आणि हे बघा, खोबरं टाकलं का असा काही कलर छान येतो. लाल तिखट, हळद आणि जो कोणता मसाला तुम्ही वापरत असाल तो मसाला ॲड करायचा आणि चिंचेचं पाणी टाकायचं. आणि चिंचेच्या पाण्याला उकळी फुटल्यानंतर डाळीचं पाणी टाकायचं. चिंचेचं पाणी टाकल्यावर मस्त असं कलर चेंज झाला. नंतर मी कोथिंबीर टाकली आणि जे वरण होतं ते वरण टाकून दिलं. तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकू शकता, घट्ट किंवा पातळ. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि खूप सारी कोथिंबीर टाकून मस्त उकळी काढून घ्यायची. इथं आपली आमटी मस्त रेडी होती आणि माझी पूजेची तयारी पण झालेली होती. बाहेर झाडून वगैरे काढलं, रांगोळी टाकली. छान अशी तयारी. प्रत्येकाच्या दारामध्ये होळी असते. ही आमची होळी मस्त सजून तयार झालेली. आणि हे ताट मी तयार केलेलं होतं आरतीचं. होळी दहन झालं आणि मस्त आम्ही जेवण केलं. सो बाय. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग?